काल पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 7 अर्ज झालेत अशी माहिती आहे आणि त्याची आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर छाननी सुरू आहे. मी काही त्या छाननीला ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही, कारण इकडे दोन्ही काँग्रेसची बैठक या ठिकाणी असल्यामुळे मी इकडे होतो. पण मला आताच माहिती मिळाली आणि जी सुप्रियाताईंनी देखील आपल्याला सांगितली की त्यांचे अजितदादा पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नावावरती काहीतरी महानगरपालिकेची पाणीपट्टी थकबाकी आहे आणि त्याच्यावरती राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी आक्षेप घेतलेला आहे. अर्थात तो आक्षेप याच्यावरती चर्चा चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी वकील देखील उपस्थित आहेत, ते देखील त्या ठिकाणी युक्तिवाद वगैरे करतायत. त्यामुळे जिल्हाधिकारी आता नेमकं काय निर्णय घेत आहेत त्या निर्णयाची आपण वाट पाहूया. नाही, जर 2 गोष्टी आहेत. आपण म्हणता की ती प्रॉपर्टी आमची नाही असं म्हटलं जातं, तर मग त्याचा टॅक्स तुम्ही का भरता, हा एक प्रश्न आहे. आणि शेवटी प्रतिज्ञापत्रामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला जातो की माझ्यावरती कुठलेही गुन्हेगारीचे गुन्हे दाखल नाही आहेत किंवा जे काही गुन्हे दाखल केले असतील त्याच्यातून मी निर्दोष मुक्तता केलेली आहे. राज्य सरकारची किंवा स्थानिक, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थेतली निवडणूक आहे, त्यामुळे महानगरपालिकेशी देखील त्याचा संबंध येतो आणि प्रतिज्ञापत्रामध्ये लिहून द्यावं लागतं, प्रतिज्ञा करावी लागते की कुठल्याही प्रकारची सरकारची देणी, मग ती राज्य सरकारची असेल, इन्कम टॅक्सची असेल किंवा महानगरपालिकेची सुद्धा कुठली देणी असेल तर ती देणी देखील मग लागत नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र दिलं जातं. आता काल जर का ते प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलं असेल आणि आज जर का त्या ठिकाणी पाणीपट्टी थकबाकीचा चेक दिला असेल तर याचा अर्थ असा होतो की कालचं तुमचं प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्ही ती गोष्ट लपवून ठेवलेली आहे आणि कुठलीही गोष्ट लपवून ठेवणं ही कायद्याला मान्य नाही. कायदा त्याच्यावरती जी काही ॲक्शन घ्यायची असेल तो कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी, अर्थात हा सगळा सर्वस्वी निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अखत्यारीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे चीफ ऑफिसर श्री गजानन पाटील हे त्या ठिकाणी निवडणूक प्रमुख म्हणून काम करतायत. ते काय निर्णय देत आहेत ते आता आपल्याला पाहावं लागेल.